सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना सस्नेह नमस्कार. परंपरा ज्ञानाची, शतकपूर्ती विश्वासाची. नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक व पेठे विद्यालय यांच्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या 100 व्याख्यानांच्या मालिकेतील आजचे 12वे पुष्प गुंफण्यासाठी आपणास लाभलेले व्याख्याते, पेठे विद्यालयाचे नामवंत गुणवंत माजी विद्यार्थी, भौतिक शास्त्राचे प्राध्यापक, खगोल अभ्यासक, विज्ञान प्रसारक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्राचे अभ्यासक, माननीय डॉक्टर श्री गिरीश प्रभाकर पिंपळे सर यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक व पेठे विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांचे मार्गदर्शक, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री सूर्यकांत राहळकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री दिलीप फडके सर, उपाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर मोंडे सर, संस्थेचे कार्यवाह माननीय श्री राजेंद्र निकम सर, नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळ, शिक्षक मंडळ व विश्वस्त मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर वाड सर, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री कैलास पाटील सर, उपमुख्याध्यापिका माननीय सौ नंदिनी कहांडळ मॅडम, पर्यवेक्षक माननीय श्री गंगाधर बदादे सर, पेठे विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी व संस्थेचे सहकार्यवाह अर्थ माननीय श्री शैलेश पाटोळे सर, संस्थेचे सहकार्यवाह माननीय श्री विजय मापारी सर, संस्थेच्या विविध शाळांतील सन्माननीय मुख्याध्यापक, शालेय पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद तसेच या ऑनलाईन व्याख्यान उपक्रमात उपस्थित सर्व श्रोतृ वृंद हो. आपणा सर्वांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक व पेठे विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते माननीय डॉक्टर गिरीश पिंपळे सर यांचा परिचय करून देत आहेत माझ्या सहकारी शिक्षिका सौ प्रिया शिंपी. नमस्कार. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालय आयोजित शताब्दी महोत्सव व्याख्यानमालेचे आजचे व्याख्याते माननीय डॉक्टर गिरीश पिंपळे सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर गिरीश प्रभाकर पिंपळे हे पेठे विद्यालयाचे नामवंत व गुणवंत माजी विद्यार्थी आहेत. 1975 साली त्यांनी इयत्ता 10वीत पुणे विभागीय मंडळात गुणवत्ता यादीत स्थान भूषविले आहे. भौतिक शास्त्र आणि खगोलशास्त्राचे ते प्रख्यात अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात शिकविण्याचा तसेच संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. खगोलशास्त्रावर त्यांचे अनेक शोध निबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. खगोलशास्त्र आणि विज्ञान प्रसार यांच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिसंवादात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सोप्या व आकर्षक भाषेत त्यांचे विविध वर्तमानपत्रात 150 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. देशभरात विविध संस्थांमध्ये स्लाइड शो सह 100 पेक्षा अधिक भाषणे त्यांनी दिली आहेत. मराठी विश्वकोशात खगोलशास्त्र विषयात अनेक नोंदींचे त्यांनी लेखन केले आहे. त्याबरोबरच डॉक्टर गिरीश पिंपळे सर उत्तम लेखक आहेत. त्यांची खगोल आणि विज्ञान विषयांवर अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वेद खगोलाचा या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त झाला आहे. खगोलशास्त्राच्या प्रचारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विविध नामवंत संस्थांतर्फे त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अनेक प्रख्यात साहित्यिक, वैज्ञानिक, शैक्षणिक संस्थांवर सल्लागार तसेच आजीव सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. डॉक्टर गिरीश पिंपळे सर सुमारे 35 वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांनी अनेक उत्तम लेख लिहिले आहेत. सरांनी सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी 1994 मध्ये अंदमानला भेट देऊन सावरकरांच्या कोठडीत त्यांचे भव्य तैलचित्र लावण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सावरकर चरित्र कथनासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करून त्यांनी शतपैलू सावरकर या तंत्राचा वापर करून प्रसिद्ध दृकश्राव्य कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. त्यांच्या व्याख्यानातून समग्र सावरकरांचे विचार ऐकणे ही आपल्यासाठी आनंददायी पर्वणीच आहे. अशा गुणवंत व नामवंत माननीय डॉक्टर गिरीश पिंपळे सर यांचा यथोचित सन्मान नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंडे सर यांनी करावा अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद. परकीयांच्या जुलमी राजवटीचे उच्चाटन करण्यासाठी कारावास, जन्मठेप, अनंत यातना सोसून ध्येय प्राप्तीसाठी झटत राहणारे व भारत देशाच्या स्वातंत्र्याचे आपले स्वप्न साकार झालेले पाहिल्याचे भाग्य लाभलेले थोर सेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांनाच परिचित आहेत. त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास असणारे माननीय डॉक्टर गिरीश पिंपळे सर आज आपल्याला अपरिचित सावरकर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना नम्र विनंती करते की त्यांनी व्याख्यानास प्रारंभ करावा. सूर्यकांत रहाळकर सर, उपाध्यक्ष मोंडे सर, शालेय समितीचे अध्यक्ष आणि माझे शिक्षक चंद्रशेखर वाड सर, कार्यवाह राजेंद्र निकम सर, माझ्या पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील सर, इतर सर्व पदाधिकारी, तांत्रिक बाजू अतिशय उत्तम रीतीने सांभाळणारे पाटोळे सर, सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रांनो, मला या कार्यक्रमाचं जेव्हा निमंत्रण आलं त्यावेळेला माझं मन 46 वर्ष मागे गेलं. आमची 11वी SSC ची शेवटची बॅच आणि त्यामुळे जुन्या आठवणींनी खूप गर्दी केली माझ्या मनामध्ये. 46 वर्षापूर्वी जी शिदोरी आम्हाला शाळेने दिली ती आम्हाला आयुष्यभर उपयोगाला आली, आजपर्यंत उपयोगाला आली आणि याच्या पुढे सुद्धा ती नक्कीच उपयोगाला येणार याची आम्हाला खात्री आहे. विद्या यशस सुखकरी असं आपलं ब्रीदवाक्य आहे आणि त्याचा पुरेपूर प्रत्यय
मला माझ्या आयुष्यामध्ये आला, या शाळेमुळे आला. मला अनेक शिक्षकांची आठवण येते. बाळासाहेब सराफ आठवत आहेत, यशवंत पाठक सर आठवत आहेत. त्यांनी मराठी वाचनाची आम्हाला आवड लावली. काय वाचावं, कसं वाचावं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. ओसवाल सर, विभा देशपांडे सर यांनी गणित आणि विज्ञानाच्या अनेक संकल्पना आमच्या स्पष्ट केल्या. रामभाऊ क्षीरसागरांची मला आठवण येते. ते नेहमी सांगायचे की यू मस्ट थिंक इन इंग्लिश, तरच तुम्ही चांगला इंग्लिशमध्ये निबंध लिहू शकाल. प्रतिभा कुलकर्णी मॅडम, फणसे सर यांनी मला हिंदीसाठी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं. रमेश देशमुख सरांची मला आठवण येते. चंद्रशेखर वाड सर, त्यांनी आम्हाला बी कवींची चाफा नावाची जी कविता शिकवली होती ती मला आजही आठवती आहे. त्याच्यानंतर मकरू शुक्ल सर इतिहास शिकवायचे आम्हाला. इतिहास म्हटलं की आपल्याला सगळ्या सणावळ्या आणि तहाची कलम वगैरे असं सगळं डोळ्यासमोर येतं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन इतिहास हा किती रंजक पद्धतीने शिकवता येतो ते आम्हाला शुक्ल सरांनी सांगितलं. अग्निहोत्री सरांनी संस्कृतसाठी आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं. अशा अनेक शिक्षकांची मला आठवण येते. मी सगळ्यांची नावं आता घेऊ शकत नाही या ठिकाणी, परंतु या सगळ्या शिक्षकांनी आमचं शैक्षणिक जीवन अतिशय समृद्ध केलं त्या काळामध्ये. शाळेच्या वतीने अनेक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली. म्हणजे आज मी तुमच्या समोर जे काही भाषण करतो आहे त्याचं श्रेय सुद्धा शाळेलाच आहे, कारण शाळेने आम्हाला अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये पाठवलं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली अशी एकही मोठी वक्तृत्व स्पर्धा नसेल ज्या ठिकाणी आम्ही गेलो नाही. आराधना मासिकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली. आणि या सगळ्यासाठी जे काही वाचन करावं लागायचं त्यासाठी नाना नेउरगावकर ग्रंथपाल आपले यांची मला अतिशय मदत झालेली आहे, ते मी कधीच विसरणार नाही. मला शाळेचं स्नेहसंमेलन आठवतं. अतिशय नामांकित अशा व्यक्ती त्यावेळेला शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून यायच्या. मला नानासाहेब गोरे, गदी माडगुळकर, संगीतकार वसंत देसाई, गोवा चिपळूणकर, दिवी गोखले, शिवाजीराव भोसले अशी अनेक नावं या ठिकाणी आठवत आहेत. 74 साली शाळेचा सुवर्ण महोत्सव झाला. माझी आठवण बरोबर असेल तर त्यावेळेला कुसुमाग्रज प्रमुख पाहुणे होते. तर अशी ही शाळेने जे संस्कार केले ते कधीच विसरू शकत नाही. ही केवळ शाळा नव्हती, ते एक संस्कार केंद्र होतं असं मला वाटतं. 11वीला मी नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला आलो. बोर्डामध्ये 13वा क्रमांक, पुणे बोर्ड होतं तेव्हा, 13वा क्रमांक मला मिळाला. जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती संस्कृतची ती अवघी 1 मार्कानं हुकली माझी. मी 3रा होतो संस्कृत मध्ये बोर्डामध्ये. आणि हिंदी विषयामध्ये मी बोर्डात पहिला होतो. हे मी आपल्याला अशासाठी सांगतोय की शाळेच्या 51 वर्षाच्या इतिहासामध्ये हिंदीचं बोर्डाचं पहिलं पारितोषिक हे तोपर्यंत कोणाला मिळालं नव्हतं. तो सन्मान शाळेला मिळवून देण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यासाठी मी आपल्याला ही गोष्ट सांगतोय. तर या सगळ्या आठवणींना आज उजाळा मिळतो आहे. त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं त्यामुळे या गोष्टी सगळ्या पुन्हा एकदा मला आठवत आहेत. वाड सरांचे मी आभार मानतो. रहाटकर सर मला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. सावरकरांच्या साहित्य संबंधात आमची नेहमी भेट होत असते, चर्चा होत असते. त्या सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव उच्चारलं की त्यांची काही ठराविक रूप आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. म्हणजे आपल्याला ते कवी म्हणून आठवतात, कारण त्यांचं जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला ही 2 गीतं आपल्याला अतिशय आपण अनेक वेळा ऐकलेली आहेत आणि आपल्याला अतिशय आवडतात. ती आपल्याला त्यांची माझी जन्मठेप आठवते. त्यांनी अंदमानमध्ये जो छळ सोसला तो आठवतो. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातलं एक अत्यंत सनसनाटी अशी घटना ती म्हणजे त्यांनी बोटीतून समुद्रात उडी मारली होती आणि सुटकेचा एक अतिशय साहसी प्रयत्न केला होता, ते आपल्याला आठवतं. परंतु सावरकरांचं व्यक्तिमत्व हे या 4-5 गोष्टींपुरतं मर्यादित नाही. त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय विशाल होतं.
म्हणजे अष्टपैलू सुद्धा नाही, ते शतपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांची अनेक रूपं ही समाजापुढे ठळकपणे आलेली नाही. आणि ती जी रूपं आहेत त्यातली फारच थोडी रूपं ही काही जणांना माहिती आहेत. त्यामुळे या आजच्या आपल्याशी मी जो काही संवाद साधतो आहे त्या संवादामध्ये सावरकरांच्या अशा काही अपरिचित वैशिष्ट्यांचा आपल्याला परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात ही वैशिष्ट्य खूप आहेत, अनेक आहेत. त्या सगळ्या विषयांवर किंवा त्या सगळ्या मुद्द्यांवर बोलणं काही मला शक्य होणार नाही. परंतु 4 मुख्य विषयांवरती, 4 मुद्द्यांवरती मी आपल्याशी बोलणार आहे, ज्याच्यातून आपल्याला सावरकरांचे काही अपरिचित पैलू माहीत होतील असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे सावरकरांची दूरदृष्टी, त्यांचं द्रष्टेपण. त्यानंतर सावरकरांनी भाषा शुद्धीचा जो पुरस्कार केला, मराठी भाषेच्या शुद्धीचा जो पुरस्कार केला, तो पुरस्कार. त्यानंतर त्यांचा विज्ञानवाद. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे त्याला मी आत्मचिंतक सावरकर असं म्हणतो. म्हणजे सावरकरांच्या शब्दात सावरकर की त्यांनी स्वतःबद्दल काय म्हटलं हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वेळ मिळाला तर या 4ही मुद्द्यांवरती मी आपल्याशी बोलेन. नाही तर त्यापैकी 3 मुद्दे, सावरकरांचं द्रष्टेपण, भाषाशुद्धी आणि आत्मचिंतन, याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. सावरकर हे एक द्रष्टे नेते होते. म्हणजे या माणसाजवळ अशी काहीतरी एक लोकविलक्षण शक्ती होती की त्यांना पुढच्या 25 वर्षात, 40 वर्षात, 50 वर्षात काय घडणार आहे हे समजत असे. त्यांचं हे जे द्रष्टेपण होतं हे विविध क्षेत्रांमध्ये दिसलेलं आहे. म्हणजे राजकारणात दिसलं, समाजकारणात दिसलं, आपल्या देशाच्या फाळणीच्या संदर्भात दिसलं, खिलाफत चळवळीच्या बाबत दिसलं, आणि स्वतंत्र भारताचं परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण या बाबतीतही दिसलं. यापैकी फक्त भारताचं, स्वतंत्र भारताचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरण याबद्दल मी आपल्याशी काही गोष्टी बोलणार आहे. आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, सगळा देश जल्लोष साजरा करत होता. त्यावेळेला सावरकरांनी एक अतिशय महत्वाची अशी सूचना केली की आपल्या देशाच्या सीमा निश्चित करा. आणि ही गोष्ट अतिशय महत्वाची होती, कारण आपण नंतर बघितलं की या सीमा प्रश्नावरनं चीन आणि पाकिस्तान यांनी आपल्या देशाला किती त्रास दिलेला आहे, आपल्या देशावरती किती वेळा हल्ले झालेले आहेत. आणि आजही आपण बघतो आहोत की सीमा प्रश्न, विशेषतः चीन बरोबरचा सीमा प्रश्न आणि पाकिस्तान सुद्धा हा अतिशय धगधगता अशा प्रकारचा प्रश्न राहिलेला आहे. सावरकरांनी 47 साली असं सांगितलं होतं की पाकिस्तानशी वागताना आपलं धोरण जशाच तसं असंच असलं पाहिजे. त्यांनी दिलेला हा इशारा हवेमध्ये विरत नाही. तोच म्हणजे ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये टोळीवाले घुसवले आणि पाहता पाहता काश्मीरचा 1/3 भाग हा पाकिस्तानने त्यावेळेला गिळंकृत केला, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर असं म्हणतो. आपण नेहमी काश्मीरचा जो नकाशा पाहतो तो आपण संपूर्ण काश्मीरचा पाहतो. त्यात पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्रपणे दाखवलं जात नाही. परंतु मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की काश्मीरचा जवळजवळ 1/3 भाग हा त्यावेळेला पाकिस्तानने पादाक्रांत केलेला आहे आणि तो आजही त्यांच्याच ताब्यात आहे. पुढे पाकिस्तानने आपल्याला किती प्रकाराने त्रास दिला हे काही वेगळं सांगायला नको. भारतावर 3 वेळा आक्रमण केलं पाकिस्तानने. अलीकडच्या काळामध्ये काही वर्षांपूर्वीची घटना आपल्याला माहिती आहे की मुंबईवरती हल्ला झाला दहशतवाद्यांचा. त्याच्यानंतर संसदेवरती हल्ला झाला. सावरकरांनी जे काही इशारे दिले त्याकडे त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याची किंमत आपल्या देशाने ही अनेक वेळा मोजली. आणि त्याचं एक हे उदाहरण म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. 26 जानेवारी 1950 आपला पहिला प्रजासत्ताक दिन. त्यावेळेला सावरकरांनी
राजेंद्र प्रसाद यांना उद्देशून एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकात त्यांनी काय सांगितलं, ते असं म्हणाले, आपल्या नवजात प्रजासत्ताकाचं रक्षण करण्यासाठी भारताची लढाऊ दले शक्य तितकी सुसज्ज आणि भक्कम बनवण्याच्या आद्य कर्तव्याकडे आपण तातडीने लक्ष पुरवाल अशी मला आशा आहे. परंतु तसं झालं नाही. तुम्हाला ऐकलं तर आश्चर्य वाटेल की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर एका नेत्याने अशी सूचना केलेली होती की आपली सैन्य दल बरखास्त करा, काही गरज नाही आता आपल्या देशाला सैन्य दल असण्याची. तेव्हा इतक्या टोकाचा विचार त्यावेळेला आपल्या देशामध्ये होत असताना सावरकरांनी ठामपणाने हे प्रतिपादन केलं होतं की आपला देश हा सैनिकी दृष्टीने अतिशय प्रबळ असला पाहिजे. डिसेंबर 1952 मध्ये सावरकरांनी एक भाषणांची मालिका दिली, भाषणं दिली, अनेक भाषणं दिली. ती होती भारताच्या इतिहासातली 6 सोनेरी पानं या विषयावर. या भाषणामध्ये सावरकरांनी सैनिकीकरणाचा जोरदार पुरस्कार केला होता. त्यावेळेला त्यांनी अतिशय मार्मिकपणे असं सांगितलं होतं, बघा सावरकर काय म्हणतात, सत पक्षाला सामर्थ्याचं पाठबळ असलं तरच तो असत पक्षावर विजय मिळवू शकतो. अशोक चक्राच्या पाठीमागे सुदर्शन चक्र असेल तरच अशोक चक्र यशस्वी होईल. संकट काळात अशोक चक्राने सुदर्शन चक्राची भूमिका घेतली नाही तर ते स्वतःच धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की सुदर्शन चक्र म्हणजे काय, तर श्रीकृष्णाचं धोरण, श्रीकृष्णाची युद्धनीती, आणि अशोक चक्र म्हणजे शांतीचं प्रतीक, अहिंसेचं प्रतीक. तेव्हा सावरकरांनी अतिशय मार्मिकपणाने, ते अतिशय मार्मिक बोलत, अतिशय मर्मभेदी ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं त्यांचं सगळी भाषा त्यांची होती. तर त्यावेळेला त्यांनी हा इशारा दिलेला होता. त्यांचे हे शब्द खरे ठरले. त्यांच्या इशाऱ्याकडे आपल्या देशातल्या नेत्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचा जबरदस्त फटका आपल्याला 1962 साली बसला, ज्या वेळेला चीनने आपल्यावरती हल्ला केला. 1962च्या युद्धामध्ये चीनने आपला 38,000 चौरस किलोमीटर एवढा प्रदेश व्यापला आणि तो आजही चीनच्या ताब्यात आहे. सावरकरांना जेव्हा आपल्या पराभवाची बातमी कळली त्यावेळेला सावरकर त्यांच्या घरी अक्षरशः ढसढसा रडलेले आहेत अशी आठवण त्यांच्या चिरंजीवांनी लिहून ठेवली. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडणारा हा महापुरुष, हा खंबीर महापुरुष, आपल्या देशाचा इतका मोठा पराभव झाला म्हटल्यावर किती हळवा होऊ शकतो हे आपल्याला त्या प्रसंगातनं लक्षात येतं. पुढे मग 1962च्या युद्धानंतर आणि त्यातल्या पराभवानंतर आपला देश खडबडून जागा झाला आणि त्यामुळे मग आपलं सैनिकीकरणाकडे लक्ष गेलं. त्याला बराच उशीर झालेला होता. सावरकरांच्या उपेक्षेची मोठी किंमत देशाने मोजलेली होती. परंतु उशिरा का होईना, परंतु आपलं सैन्य दल हे जास्त प्रबळ करण्यात आलं. त्यामुळे 1965च्या युद्धामध्ये आपण पाकिस्तानचा पराभव करू शकलो आणि 71च्या युद्धामध्ये आपल्याला आणखी मोठा विजय हा मिळवता. चीनच्या संबंधात म्हणजे 1962च्या अगोदर एक शब्द प्रयोग खूप त्यावेळेला प्रचलित होता आणि तो म्हणजे शांततामय सहजीवन. शांततामय सहजीवन. चीनचे पंतप्रधान चाऊ एन-लाय आपल्या देशात आलेले होते. त्यांचं मोठं स्वागत झालं होतं. हिंदी चीनी भाईभाईच्या घोषणा झालेल्या होत्या आणि त्यावेळेला शांततामय सहजीवन भारत आणि चीन या दोघांचं अशा प्रकारचा प्रचार सगळीकडे चालू होता. सावरकरांनी या कल्पनेची फार मोठी खिल्ली त्यावेळेला उडवली होती. ते म्हणाले होते, सहजीवन 2 प्रकारचं असतं. एकमेकांच्या शेजारी बसून होतं, बरोबरीने वागून होतं, ते एक प्रकारचं सहजीवन. आणि एकाने दुसऱ्याच्या पोटात जाऊन होतं, ते सुद्धा सहजीवनच. वाघ जेव्हा शेळीला खातो तेव्हा संपूर्ण सहजीवन होतं. तर असं अतिशय उपरोधिक शब्दामध्ये, परंतु नेमक्या शब्दामध्ये
सावरकरांनी हे सांगितलं होतं की भारत आणि चीन यांचं सहजीवन होणं शक्य नाही. ते केव्हा होऊ शकेल? ज्या वेळेला आपण सैनिकी दृष्टीनं शक्तिमान असू, प्रबळ असू, त्याच वेळेला ही गोष्ट शक्य होईल. आपल्याला माहिती आहे की 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यावेळेला एक फार मोठी घटना जगाच्या इतिहासात घडली आणि ती घटना म्हणजे जपानमध्ये अणुबॉम्बचा हल्ला अमेरिकेनं केला. पुढे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. सावरकर या सगळ्या घटना अतिशय बारकाईने बघत होते. त्यावेळेला सावरकरांच्या असं लक्षात आलं की अमेरिकेने अणुबॉम्ब बनवलेला आहे, आता रशिया पण अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात आहे. इतरही काही देश म्हणजे ब्रिटन, फ्रान्स यांनी पण अणुबॉम्ब बनवण्याची सुरुवात केलेली होती. तर या बाबतीत भारतानं मागे पडून चालणार. त्यामुळे सावरकरांनी 1953 साली असं सांगितलं होतं की भारताने ताबडतोब अण्वस्त्र बनवण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली पाहिजे. त्यावेळेचं सावरकरांचं वाक्य असं आहे की त्यांनी जर अणुबॉम्ब बनवला तर आपण हायड्रोजन बॉम्ब बनवला पाहिजे, आपण ऑक्सिजन बॉम्ब शक्य असेल तर तो बनवला पाहिजे. म्हणजे अमेरिका आणि रशिया यांच्यापेक्षाही प्रगत अशा प्रकारची अण्वस्त्र आपण बनवली पाहिजे असं त्यांनी ठाम प्रतिपादन केलं होतं. ते साल होतं 1953. 1954 सालामध्ये पुन्हा एक लेख त्यांनी लिहिला आणि त्या लेखामध्ये सुद्धा त्यांनी हे अतिशय आग्रहाने प्रतिपादन केलं की आपल्या देशाने अण्वस्त्र बनवली पाहिजे. परंतु नेहमीप्रमाणे सावरकरांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, त्यांची उपेक्षा करण्यात आली. म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं की आपल्या देशाच्या इतिहासातल्या उपेक्षित नेत्यांची जर यादी करायची आपण ठरवली तर त्यात मात्र सावरकरांचं स्थान हे पहिल्या क्रमांकावर असेल. इतके त्यांच्या विचारांची उपेक्षा या देशामध्ये झालेली आहे आणि ही अत्यंत वाईट गोष्ट होती, कारण त्याची फार मोठी किंमत आपल्या देशाने मोजलेली आहे. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय कारण त्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या दुरुस्त करणं फार अवघड आहे. आता चीनच्या ताब्यामध्ये जो 38,000 चौरस किलोमीटरचा प्रदेश आहे किंवा पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो स्वतंत्र करणं, तो पुन्हा भारतात आणणं, ही गोष्ट किती अवघड आहे याची आपण कल्पना करू शकतो. सावरकरांनी अण्वस्त्रांच्या संबंधात जे काय सांगितलं होतं ते आपल्या राज्यकर्त्यांना 21 वर्षानंतर पडलं. म्हणजे सावरकरांनी 1953 मध्ये त्यांची मतं मांडलेली होती, आग्रहाने मांडलेली होती. 1974 मध्ये म्हणजे 21 वर्षानंतर इंदिरा गांधींनी पहिला अणुचाचणी स्फोट केला. म्हणजे बघा सावरकरांची जी दृष्टी होती ती किती भविष्यवेधी अशा प्रकारची दृष्टी होती. त्यांना पुढची गरज काय आहे, राष्ट्राची गरज काय आहे हे त्यांना अगोदर समजत होतं. त्यांच्या आयुष्यात असं अनेकदा झालेलं आहे की त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी लोकांना त्यावेळेला पटल्या नाहीत, परंतु नंतर पटल्या. 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी पटल्या. आणि सावरकर इतके समजूतदार होते की त्यांनी असं म्हटलंय की ठीक आहे, माझे विचार लोकांना उशिरा पटतात पण माझी थांबण्याची तयारी आहे. असं नाही म्हटलंय, माझी थांबण्याची तयारी आहे. सावरकर हे जे सगळे सैनिकीकरणाचा पुरस्कार करत होते आणि अण्वस्त्रांचा पुरस्कार करत होते, त्याबद्दल सावरकरांची नुसती उपेक्षा झाली नाही तर त्यांच्यावर टीका पण झाली. काय टीका झाली की सावरकर हे युद्धखोर आहेत, त्यांना युद्धाची फार खुमखुमी आहे. परंतु सावरकर हे युद्धखोर नव्हते. या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा होम केलेला होता. त्यांच्या कुटुंबाची वाताहत झालेली होती. सावरकरांनी अंदमानमध्ये कोलू फिरवलेला होता. त्यामुळे स्वातंत्र्याची किंमत काय असते, स्वातंत्र्याचं मोल काय असतं हे त्यांना जेवढं समजलं होतं तेवढं क्वचितच दुसऱ्या कुठल्या नेत्याला समजलं असेल. त्यामुळे त्यांना सतत ही भीती वाटत होती की हे स्वातंत्र्य आपण पुन्हा गमावून बसलो तर काय. 800 वर्षांच्या आपल्या इतिहासामध्ये आपला देश अखंडित नव्हता, तो अखंडित झालेला होता. सगळी संस्थानं एकत्र झालेली होती आणि
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, एकछत्री अशा प्रकारचं आपल्या देशाचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं होतं, तेव्हा हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण अत्यंतिक काळजी घेतली पाहिजे, अशी त्यांना पोटतिडीक होती, अशी तळमळ होती. आणि या तळमळीपोटी त्यांनी हे सगळे इशारे दिलेले होते आणि त्यांनी वारंवार आपल्या देशाला सावध केलेलं. आता सावरकरांचं जे दुसरं वैशिष्ट्य मला आपल्याला सांगायचं आहे ते म्हणजे सावरकरांनी केलेला भाषा शुद्धीचा पुरस्कार. सावरकरांची अंदमानमधनं मुक्तता झाली आणि त्यानंतर काही काळाने त्यांना रत्नागिरीला आणून ठेवण्यात. रत्नागिरीला त्यांना आणलं ते साल होतं 1924. 1924 ते 1937 हे 13 वर्ष सावरकर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते आणि ते मर्यादित स्थानबद्धतेत होते. याचा अर्थ असा की त्यांना जिल्ह्यामध्ये फिरायला परवानगी होती, परंतु जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी मात्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली पाहिजे, अशा प्रकारची अट त्यांच्यावरती लादण्यात आलेली होती. आणि दुसरी एक अट होती ती म्हणजे राजकारणात भाग घ्यायचा. आता ही जी दुसरी अट होती त्याचा सावरकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. परंतु जाता जाता मला तुम्हाला हे पण सांगितलं पाहिजे की ही जी दुसरी अट होती की राजकारणात भाग घ्यायचा नाही, ती त्यांनी वरकरने मान्य केलेली होती, परंतु त्यांचं काम गुप्तपणे चालूच होतं. सावरकर क्रांतिकारक होते, कुठलाही क्रांतिकारक हा उघडपणे कधी काम करतच नाही, त्यामुळे त्यांचं काम ते पडद्याआडून चालूच होतं. परंतु वरवर पाहता त्यांचं जे काम चालू होतं ते 2 विषयांशी संबंधित होतं. त्यातला एक विषय म्हणजे मराठी भाषेचं शुद्धीकरण आणि दुसरं म्हणजे समाज सुधारणा. तर 1924 ते 37 या काळात सावरकरांनी मराठी भाषेच्या शुद्धीसाठी जे काही काम केलेलं आहे ते फार थोड्या जणांना माहिती आहे आणि ते काम डोंगरा एवढं मोठं आहे. सावरकरांचे अनुयायी म्हणवणाऱ्या प्रत्येकाला ते काम माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. यावेळेला सावरकरांनी काय केलं, त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि भाषणाला सुरुवात केली. मराठी भाषेच्या शुद्धीकरणाच्या संबंधात अनेक लेख त्यांनी लिहिले आणि भाषण द्यायला सुरुवात केली. 21 एप्रिल 1925 या दिवशी केसरीमध्ये त्यांनी पहिला लेख लिहिला आणि पुढे एक लेखमाला लिहिली. एकंदर 5 लेख त्या मालेमध्ये त्यांनी लिहिले आणि त्यात त्यांनी मराठी भाषेच्या संबंधातले आपले विचार मांडले. परंतु त्या विचारांवर बऱ्याच जणांकडनं टीका झाली, वाद निर्माण झाले. आपल्याला माहिती आहे की सावरकर आणि वाद हे जणू काही समानार्थी शब्द आहेत. त्याचा आपण अनुभव सध्या सुद्धा घेतो, अलीकडच्या काळातही घेतो, हे तेव्हापासूनच आहे. तर काही वाद निर्माण झाले, टीका त्यांच्यावरती करण्यात आली आणि ही टीका करणारे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, त्या मराठीतल्या अतिशय जाणकार व्यक्ती. कोण होते त्याच्यामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर होते, श्रीकेत क्षीरसागरांसारखे समीक्षक होते, माधव जुलियन म्हणजे माधवराव पटवर्धन यांच्यासारखे कवी आणि लेखक होते आणि त्यांनी काही आक्षेप घेतले सावरकरांच्या प्रतिपादनावरती. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी सावरकरांनी पुन्हा 5 लेख लिहिले आणि त्यांनी आपली मतं पुन्हा एकदा अतिशय जोरकस पद्धतीने मांडले. आता या बाबतीत सावरकरांनी आग्रह धरला होता त्यांच्या मतांच्या बाबत, परंतु ते सावरकर दुराग्रही नव्हते त्या बाबत, म्हणजे आग्रही होते परंतु दुराग्रही नव्हते. आता त्यांनी एका ठिकाणी काय म्हटलंय या संदर्भात बघा. सावरकर काय म्हणतात, ज्या जुन्या उर्दू अथवा इंग्रजी शब्दामध्ये जे आपणास पूर्वी रूढ नसलेल्या वस्तूचे वा कल्पनांचे निदर्शक असतील आणि ज्यांना आपले जुने वा नवे शब्द नसतील ते सुखे नैव तसेच राहू द्यावे. उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, बूट, मेज, सदरा, जॅकेट, ट्रंक, कॉलर वगैरे. दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, बाहेरचे शब्द तरच स्वभाषेत येऊ द्यावेत
अथवा आले असता टिकू द्यावेत जर त्या शब्दांनी व्यक्त होणारी कल्पना काही केल्या आपल्या शब्दांनी व्यक्त होऊ शकत नाही. आता त्यांनी बरेच शब्द सुचवले आपल्याला सावरकरांनी, पण त्याही बाबतीत त्यांचं मन अतिशय खुलं होतं. त्यांनी काय म्हटलंय बघा, जर कोणाला वर दिलेल्या प्रतिशब्दाहून अधिक सुटसुटीत परिचित आणि यथार्थ प्रतिशब्द सुचले तर अर्थातच ते आम्हीही आनंदाने स्वीकारू. आम्ही विदेशी शब्द निष्कारण येऊ नयेत म्हणून जरी म्हणत असलो तरी त्यामुळे विदेशी भाषेतील सुरेख वाक्प्रचार अथवा उदात्त कल्पना अथवा अगाध ज्ञानही आम्ही त्याज्य समजतो असे मानणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास होय. जे जे उत्तम, अनुकरणीय आणि लोकहितवर्धक असेल ते आपण कोणापासूनही शिकावे. आता सावरकरांनी या काळामध्ये अनेक नवीन शब्द तयार केले. काही जुने शब्द जे वापरत नव्हते. आता आपला रोजच्या अगदी नेहमीच्या माहितीतला शब्द म्हणजे महापौर, त्याला पूर्वी मेयर म्हणत असे, तर सावरकरांनी महापौर हा शब्द आहे. सावरकर एकदा कोल्हापूरला भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओमध्ये गेलेले. आपल्याला माहिती आहे भालजी पेंढारकर नामवंत मराठी चित्रपट निर्माते होते. तर त्यांनी तिथे असं बघितलं की या ठिकाणी जे काही ज्या काही पाट्या लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या इंग्रजीमध्ये आहेत. तर त्यांनी भालजींना विचारलं की असं काय, कसं काय, मी इथे पाहतो ती प्रत्येक पाटी इंग्रजीमध्ये आहे. तर ते म्हणाले की अहो काय करणार, याला मराठी शब्दच नाहीये. सावरकर म्हणाले मराठी शब्द नाही आहेत. त्यांनी लगेच वही आणि पेन मागवला आणि तिथे बसल्या बसल्या सावरकरांनी झरझर शब्द लिहून काढले. त्यामुळे आज चित्रपट उद्योगामध्ये जेवढे काही शब्द वापरले जातात ते एकूण एक शब्द, जवळजवळ सगळे शब्द हे सावरकरांनी तिथे एका बैठकीत लिहून काढले. सावरकर तर संस्कृत पंडित होते, मराठीचे पंडित होते, त्यामुळे त्यांना भाषा हा काही त्यांच्या दृष्टीने अवघड विषय नव्हता. विद्वान होते अतिशय ते, त्यामुळे त्यांनी भराभर अनेक शब्द लिहून काढले आणि ते शब्द त्यांनी नंतर आपल्या लेखांमध्ये पण प्रसिद्ध केले. आता त्यांनी सावरकरांनी वापरात आणलेले किंवा नवीन तयार केलेले काही शब्द बघा. महाविद्यालय, घड्याळजी, केशकर्तनालय, छावणी, युद्धनौका, दूरदर्शन, परिपत्रक, इतिवृत्त, संसदपटू, अर्थसंकल्प, चित्रपटगृह, मध्यंतर, तारण, अधोरेखित, व्यंगचित्र, स्तंभ, विशेषांक, कोशाध्यक्ष, अवश्य, विश्वस्त, दैनंदिनी, दिनांक, सेवानिवृत्त, पारितोषिक, महापालिका, हुतात्मा, नभोवाणी, उपाहारगृह, ग्रंथपाल, तथाकथित, उपस्थित. तुम्हाला कदाचित असं वाटेल की मी शब्दकोशच वाचून दाखवतोय का काय मराठी, म्हणजे त्यापूर्वी मराठीत शब्दच नव्हते का काय असं आपल्याला वाटायला. तर इतका सावरकरांनी त्या बाबतीत विचार केलेला होता. सावरकरांनी जेव्हा हे शब्द सुचवले तर त्यावेळेला पुन्हा त्यांच्यावरती टीका झाली. हे शब्द खूप जड आहेत, हा शब्द काही रुळणार नाही, अशा प्रकारची टीका झाली. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा कुठलीही सुधारणा होते त्यावेळेला त्या सुधारणेला विरोध होतोच. कारण कुठल्याही बदलाला विरोध करणं ही एक मानवी प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला च्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येईल की त्यावेळेला तो विरोध झाला. परंतु आज आपण बघतो की हे शब्द इतके रुळलेले आहेत की आपल्याला ते कुठेही खटकत नाहीत. ते शब्द अगदी लहान मुलाच्या तोंडी सुद्धा हे शब्द आहेत आणि ते आपल्या व्यवहारात आपण अनेकदा वापरत असतो. सावरकरांनी याबाबत काय म्हटलंय, पुन्हा एक वेळ इतकीच विनंती करायची आहे की रूढ विदेशी शब्द काढणं वा नवीन स्वकीय शब्द रूढ करणं कठीण आहे अशी आधीच समजूत करून घेऊन स्वस्थ बसू नका. प्रयोग करीत गेले म्हणजे आपोआप लेखातून शिक्षितात आणि शिक्षितातून अशिक्षितात हे शब्द पाझरत जाते. पुढे सावरकरांनी अतिशय छान वाक्य आपल्याला सांगितलेलं आहे बघा. म्हणजे एखाद्या कल्पनेसाठी
सुटसुटीत स्वकीय शब्द असताना दुसऱ्या भाषेतनं शब्द स्वीकारणं म्हणजे काय? आपण बघतो की सध्या इंग्रजीत शब्द जो जास्त वापरेल तो हुशार, अशी एक समजूत असते. आणि हिंदीच्या धाटणीचे अनेक शब्द आपण मराठीत वापरतो किंवा हिंदी शब्दच वापरतो आपण सरळ सरळ मराठी असं समजतो. त्याच्याबद्दल सावरकरांनी अतिशय कडक शब्दात आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणतात की दुसऱ्या भाषेतले शब्द स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या औरस मुलांची कत्तल करून दुसऱ्याची मुलं दत्तक घेण्यासारखं आहे. आता सावरकरांचा इंग्रजी शब्दांच्या अतिरेकी वापराला विरोध होता. या ठिकाणी अतिरेकी हा शब्द महत्वाचा आहे. कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की टेबल वगैरे असे काही जे रुळलेले शब्द आहेत ते राहू द्यायला त्यांचं काही हरकत नव्हती. उर्दू आणि फारसी शब्द सुद्धा कमी प्रमाणात आपण वापरले पाहिजेत असं ते म्हणायचे. कारण या शब्दांमधनं कुठेतरी गुलामी आपली प्रगट होती आहे असं त्यांना वाटायचं. आपल्याला माहिती असेल की 300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. कारण त्या काळी तर उर्दू आणि फारसी अरबी हे शब्द खूपच असायचे रोजच्या व्यवहारामध्ये. तेव्हा शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या काळी राज्य व्यवहार कोश हा तयार करून घेतला. सावरकरांनी प्रचारात आणलेले अजून काही शब्द मी आपल्याला सांगतोय. बघा, हे शब्द असे आहेत: चित्रण, ध्वनिक्षेपक, विसर्जन, गणसंख्या, आजीव, अभियान, मुख्याध्यापक, अध्यासन, परीक्षक, ज्ञानशाखा, प्रवेश, गणवेश, कार्यालय, सचिवालय, विधिमंडळ, संसद, पदच्युत, नौदल, भूदल, संचलन असे अनेक शब्द त्यांनी आपल्याला सुचवलेले आहेत किंवा जे जुने शब्द होते वापरात नव्हते ते मुद्दाम वापरात आणलेले आहेत. म्हणजे याच्यावरनं आपल्याला हे लक्षात येईल की त्यापूर्वी आपल्या मराठीचं केवढं मोठं प्रदूषण चाललेलं होतं. उर्दू शब्दांमुळे असेल, फारसी शब्दांमुळे असेल किंवा आणखीन कुठल्या भाषेतल्या शब्दांमुळे असेल, परंतु या सगळ्या शब्दांसाठी आपण भलतेच शब्द वापरत होतो जे आपल्या मराठीतले नव्हते. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावरकरांनी मराठीमध्ये विपुल लेखन केलं. सावरकरांनी 6000 पानं लिहिलेली आहेत. मराठीमध्ये 6000 पानांचं लेखन सावरकरांनी केलेलं आहे. म्हणजे ते केवळ मराठी भाषेतले साहित्यिक नव्हते, तर ते मराठी भाषेवर निस्सीम प्रेम करणारे मराठी भाषेचे भक्त होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि पुन्हा या तळमळीपोटी, म्हणजे जशी त्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या तळमळीपोटी, देशाच्या तळमळीपोटी काही गोष्टी आपल्याला आग्रहाने सांगितल्या, तीच गोष्ट आपल्याला या भाषेच्या संदर्भातही सांगता येईल की मराठी भाषेवरती त्यांचं अतिशय प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी मराठी भाषा शुद्धीची जी सगळी चळवळ आहे ती चालवली. आता सावरकरांनी हे जे विचार मांडलेले आहेत हे जवळजवळ 90 वर्षापूर्वी मांडले. मग आज त्याचं महत्व काय आहे का? आता हे शब्द तर आपल्या अंगवळणी पडलेले आहेत. मग आज काय महत्व आहे? आज फार महत्व आहे. कारण आपण आज आजूबाजूला पाहतो, दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरती पाहतो की मराठी भाषेची अक्षरशः चिरफाड चाललेली असते. म्हणजे ते शब्द वाचताना किंवा ऐकताना अक्षरशः आपल्या पोटात कालवा कालवा होते की कुठली मराठी वापरताय. वर्तमानपत्रातलं मराठी अतिशय बिघडत चाललेलं आहे. दूरचित्रवाणीच्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांमधले बरेच पत्रकार हे हिंदी वाहिन्यांमधनं ज्या काही बातम्या येतात त्याचं भाषांतर करतात आणि त्यामुळे आपण हिंदी पद्धतीचं मराठी वापरतो. त्यामुळे सावरकरांच्या विचारांची आपल्याला अत्यंत गरज आहे. मी अनेकदा असं पाहतो की लोकांना अनुस्वार कुठे द्यायचा हे समजत नाही. म्हणजे आनंद शब्द हा लिहिताना ते आ वरती अनुस्वार देतात. आता आनंद शब्द लिहिता येऊन याच्यासारखी दुःखाची कोणती गोष्ट आहे बघा. किंवा गंमत जम्मत हा शब्द गमंत जमंत असा लिहिलेला मी अनेकदा पाहिला. तर हे झालं अनुस्वाराच्या संबंधात. इतर जी वाक्प्रचार जे आहेत, निशाणा साधणे असेल किंवा अमुक तमुक यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा, अशा प्रकारची रचना असेल, अमुक अमुक महापौर राहिलेले आहेत
अशा प्रकारची रचना असेल, तर हे खूप मराठीचं फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषण चाललेलं आहे. आणि त्यामुळे सावरकरांच्या विचारांचं या संदर्भातल्या विचारांची आज अतिशय आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे की कुसुमाग्रजांनी असं सांगितलं होतं की मराठी ही राजभाषा आहे, परंतु ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. खूप जुनं भाषण आहे कुसुमाग्रजांचं आहे, 20-25 वर्ष झाली असते. मंत्रालयाच्या दाराशी ती उभी आहे आणि तिच्या डोक्यावर मुकुट आहे, परंतु अंगावर मात्र फाटलेली वस्त्र आहेत, असं विदारक वर्णन कुसुमाग्रजांनी केलेलं होतं. आणि त्या परिस्थितीत आता अजून भर पडलेली आहे, वाईट भर पडलेली आहे. त्यामुळे सावरकरांचे हे जे भाषेच्या संदर्भातले विचार आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत, ते कालबाह्य झालेले नाहीत. खरं तर सावरकरांचे कोणतेच विचार कालबाह्य झालेले नाहीत, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ते अतिशय दूरदृष्टीचे नेते होते, विचारवंत होते. आता मी तिसऱ्या मुद्द्याकडे येणार आहे आणि तो मुद्दा आहे, त्याला मी आत्मचिंतक सावरकर असं नाव दिलं, किंवा वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर सावरकरांच्या शब्दात सावरकर. सावरकरांनी अनेक विषयांवरती लेखन केलं, तसं त्यांनी स्वतःही बद्दल लेखन केलेलं आहे आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रकाश पडतो. आपल्याला माहिती आहे 15व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी आयुष्यभर झुंजेन. ती शपथ घेतल्यानंतर त्यांनी काय लिहून ठेवलं त्या शपथेच्या संबंधात, माझा जीवनक्रम बदलून टाकणारी माझ्यापुरती मी आज कोणती तरी महनीय गोष्ट केली आहे असा दृढ संस्कार त्या दिवशी माझ्या मनावर झाला आणि तो पुन्हा कधीही पुसला गेला नाही. आपल्याला वेळ किती असेल? 10 मिनिटात 15 मिनिटं. पुढे सावरकर लंडनला गेले. लंडनमध्ये त्यांना अटक झाली क्रांतिकार्याबद्दल. त्यांना भारतात आणत होते आणि त्यावेळेला ती एक अत्यंत ऐतिहासिक अशी घटना घडली. 8 जुलै 1910 हा तो दिवस, आणि तो दिवस म्हणजे सावरकरांनी बोटीतून घेतलेली उडी. सावरकरांचा तो प्रयत्न फसला. त्यांना बोटीवर आणण्यात आलं आणि त्यांच्यावरती पहारेकरी म्हणून जे पोलीस होते, जे अधिकारी होते, ते अतिशय अस्वस्थ झालेले होते की आता आपली नोकरी जाणार, कारण त्यांच्या ताब्यातला हा इतका महत्वाचा कैदी हा पळून कसा काय गेला. आणि म्हणून त्यांनी सावरकरांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि आता कुठल्याही क्षणी ते सावरकरांवरती हल्ला करतील किंवा मारहाण करायला सुरुवात करतील अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला सावरकरांनी त्यांना सज्जड दम भरला आणि त्यांचा तो रुद्रावतार बघून ते पोलीस गप्प झाले. सावरकर निराश झालेले होते अर्थातच, परंतु खचलेले नव्हते. तर अशा वेळी सावरकरांची प्रतिक्रिया काय झाली, म्हणजे स्वतः त्यांनी काय विचार केला, तर सावरकरांनी एक कविता रचली. त्या कवितेचं नाव आहे आत्मबल. स्वतःचं धैर्य टिकवण्यासाठी त्यांनी रचलेली ती जी कविता आहे तिचं नाव आत्मबल. सावरकरांची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे सावरकर हे अभिजात कवी होते, जन्मजात कवी होते. त्यामुळे ते जेव्हा अत्यंत अस्वस्थ झाले त्यावेळेला ती अस्वस्थता कशी प्रगट करायची, तर त्यांनी कवितेचा मार्ग स्वीकारला. आणि म्हणून मी म्हणतो की ते अभिजात कवी होते. आणि त्यांची कविता आपण कदाचित ऐकली असेल. तिचे शब्द असे आहेत, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. म्हणजे बघा, इतका मोठा प्रयत्न फसलेला होता, त्यांना पकडून आणलेलं होतं, त्यांना याची खात्री होती की आता आपल्याला आपली रवानगी अंदमानमध्ये होणार आहे. परंतु अशा स्थितीतही सावरकरांनी हे अतिशय सुंदर असं गीत रचलं. आपण ते ऐकलं नसेल तर जरूर ऐका. सुधीर फडक्यांनी, बाबूजींनी गायलेलं ते गाणं आहे. आपल्याला इंग्लंड मधला वर्ड्सवर्थ नावाचा कवी सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी कवितेची व्याख्या काय केली, तर कविता म्हणजे काय,
Thus, it is a spontaneous overflow of powerful feelings. It is a spontaneous overflow of powerful feelings. असा हा सावरकरांच्या अतिशय जबरदस्त अशा भावनांचा हा एक मोठा उद्रेक होता आणि तो आत्मबल या कवितेतून प्रगट झाला. आणि त्यावेळेला सावरकरांनी स्वतःला सांगितलं आणि जगालाही सांगितलं की मी अनादी आहे, अनंत आहे. आणि ते खरोखरच आहे, कारण आज इतके वर्ष झाले तरीही सावरकरांचे विचार हे संपलेले नाहीत, ते कालबाह्य झालेले नाही. त्यामुळे सावरकर हे खरोखरच अनादी आहेत आणि अनंत आहेत, ही गोष्ट 100% खरी आहे. पुढे सावरकरांना भारतात आणलं गेलं, त्यांना शिक्षा ठोठावली गेली, 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा. जगाच्या इतिहासातले सावरकर हे असे एकमेव राजकीय कैदी आहेत की ज्यांना 50 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. 2 जन्मठेपी. खरं तर जन्मठेप ही एका जन्मात एकदाच दिली जाऊ शकते, म्हणूनच तिला जन्मठेप म्हणतात. परंतु सावरकरांच्या बाबतीत ब्रिटिशांनी केलेला तो अपवाद होता आणि एका पाठोपाठ एक अशा 2 जन्मठेपी त्यांना दिलेल्या होत्या. तेव्हा इतकी मोठी शिक्षा पुढे वाढून ठेवलेली असताना सावरकरांनी काय उद्गार काढलेले आहेत. त्यांच्या पत्नी जेव्हा त्यांना भेटायला आल्या, मुंबईला तुरुंगामध्ये भेटायला आल्या, त्यावेळेला सावरकरांनी त्यांना असं सांगितलं, देवाची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईल. तोवर जर कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढवणं आणि 4 काठ्या एकत्र करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचं असेल तर असा संसार कावळे चिमण्या सुद्धा करत आहेत. पण संसाराचा याहून मोठा अर्थ घ्यायचा असेल तर आपली 4 चूल बोळकी आपण फोडून टाकली, पण त्या योगे पुढे मागे हजारो घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल असा विवेक करून संकटाला तोंड द्या. म्हणजे हे जे धैर्य होतं हे अविश्वसनीय धैर्य होतं. आपण आपला विश्वास बसू शकत नाही याच्यावर. परंतु त्यांनी काय म्हटलेलं होतं सावरकरांनी स्वतःबद्दल की संकट येताच माझं मन दगडासारखं घट्ट बनत असे. संकट येताच माझं मन दगडासारखं घट्ट बनत असे. आणि त्यांच्या चरित्रामध्ये याचा आपल्याला प्रत्यय अनेकदा आहे. पुढे सावरकर अंदमानला गेले. अंदमानच्या तुरुंगामध्ये कैद्यांचा अतिशय छळ होत असे. तर त्यावेळेचा एक प्रसंग आहे की काही कैदी अतिशय निराश होऊन सावरकरांकडे आले आणि त्यावेळेला एक अशी घटना घडली होती की एका कैद्याने आत्महत्या केलेली होती. दुसरा एक उल्हासकर दत्त नावाचा कैदी होता, बंगालमधला अतिशय बुद्धिमान असा कैदी होता. त्याला वेड लागलं. अंदमानचा जो तुरुंगाधिकारी होता बारी नावाचा, तो सावरकरांकडे आला आणि त्यांनी खवचटपणाने सावरकरांना असं विचारलं की त्या उल्हासकर दत्तला वेड लागलं, तुम्हाला कधी वेड लागलं? बघा, बारी विचारतो सावरकरांना की तुम्हाला कधी वेड लागलं. सावरकरांनी त्यांना काय उत्तर दिलं? त्यांनी बाणेदारपणे सांगितलं की माझ्या आधी तुम्हाला वेड लागेल आणि मग मला वेड लागेल. बारी हा कर्दनकाळ होता, त्याला अशा प्रकारचं उत्तर देणं हे फार मोठं धारिष्ट्याचं काम होतं. परंतु सावरकरांनी ते केलं आणि त्यांनी त्या बारीला त्या ठिकाणी गप्प केलं. तर हे जे कैदी होते ते अतिशय निराश होऊन सावरकरांकडे आले. अर्थात हे त्यांची ही जी भेट व्हायची ती उघडपणे व्हायची नाही, गुप्तपणे व्हायची, चोरून मारून व्हायची. आणि त्या कैद्यांनी सांगितलं की आम्हाला पण आत्महत्या करावीशी वाटते. तर त्यावेळेला सावरकरांनी जे सांगितलं ते आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सावरकर त्या कैद्यांना म्हणाले की आज या वातावरणात आपला अपमान होतोय, आपण अवश्य आहोत, परंतु विश्वास ठेवा, एक काळ असा येईल की या तुरुंगामध्ये आपले पुतळे उभारले जातील आणि तीर्थक्षेत्र म्हणून या अंदमानमध्ये भारतातून लोकांची गर्दी लोटेल. बघा, सावरकरांचे हे जे शब्द होते ते अक्षरशः खरे ठरलेले आहेत. आज अंदमान हे पर्यटकांच्या दृष्टीने आणि तीर्थक्षेत्र म्हणून
एक अतिशय महत्वाचं ठिकाण झालेलं आहे. आणि आपण बघतो की सगळ्या प्रमुख कंपन्या ज्या आहेत, ट्रॅव्हल कंपन्या ज्या आहेत, त्या अंदमानला त्यांच्या सहली नेत असतात. सावरकरांचे हे जे उद्गार, केवढा मोठा आत्मविश्वास या माणसाच्या मध्ये होता, केवढा मोठा आशावाद होता आणि भविष्य त्यांना दिसत होतं की एक काळ असा निश्चित येईल. आणि त्याप्रमाणे आपण कधी अंदमानला गेला असाल तर सेल्युलर तुरुंगाच्या समोर जी एक छोटीशी बाग आहे, त्या ठिकाणी सावरकरांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे सावरकरांचे हे जे उद्गार होते ते अक्षरशः खरे ठरले. अंदमान नंतर सावरकरांना भारतात आणण्यात आलं आणि काही दिवस त्यांना कलकत्त्याच्या जवळ अलीपूर तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. तर काय झालेलं होतं त्या काळात की सावरकरांनी जी बोटीतून उडी मारलेली होती, त्यामुळे त्यांच्या भोवती एक प्रकारचं वलय तयार झालेलं होतं आणि त्यांच्याबद्दल काही दंतकथा प्रसृत झालेल्या होत्या. तर ते त्या अलीपूरच्या तुरुंगात असताना एक कैदी होता, तो लांबून त्यांच्याकडे बघत होता आणि तो त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे सावरकरांना असं वाटलं की याला काहीतरी बोलायचं आहे आपल्याशी. आणि मग त्याप्रमाणे संधी साधून तो कैदी त्यांच्या जवळ आला आणि तो म्हणाला, म्हणे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तर सावरकर म्हणाले, हो विचार, काय विचारत आहे तुला? तर तो म्हणाला की तुम्ही जेव्हा समुद्रात उडी मारली तेव्हा तुम्ही किती दिवस पोहत होतात? तर सावरकरांनी त्याला लगेच सांगितलं की अरे नाही, मी जेमतेम 10 मिनिट पोहत होतो. आणि मी 10 मिनिट, म्हणजे उडी मी मारली ती भर समुद्रात मारली, हे खरं आहे, परंतु मी 10 मिनिट पोहत होतो आणि 10 मिनिटातच किनारा गाठला गेला. तर सावरकरांनी असं लिहून ठेवलेलं आहे की माझ्या या उद्गारामुळे त्याची खूप निराशा झाली, कारण त्याला असं वाटलं होतं की आपल्याला आता काहीतरी मोठी गोष्ट ऐकायला मिळेल, सनसनाटी अशा प्रकारची गोष्ट ऐकायला मिळेल. परंतु सावरकरांनी आपल्या त्या साहसाचं कुठल्याही प्रकारचं उदात्तीकरण केलं, त्यांनी कुठलीही बढाई मारलेली नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासामध्ये कुठल्याही गोष्टीची नोंद ही अचूकपणे झाली पाहिजे, हा त्यांचा त्यामागचा कटाक्ष होता. म्हणजे सावरकरांनी इतिहासावरती अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या अर्थाने ते इतिहासकार आहेतच, परंतु तो इतिहासकार खरा समजायचा की जो अचूक नोंदीचा आग्रह धरतो, मग ती नोंद स्वतःच्या बाबतीत का असेल. तर हा सावरकरांचा एक फार मोठा गुण मला दिसतो आणि तो मला आपल्याला मुद्दाम सांगावा असं वाटतं. सावरकरांचा मृत्यू हा 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी झाला. परंतु मृत्यू झाला असं म्हणण्यापेक्षा सावरकरांनी आत्मार्पण केलं हे त्याचं योग्य वर्णन आहे. कारण सावरकरांनी हळूहळू अन्नत्याग केला होता, त्यानंतर औषधं बंद केली, मग पाणी सुद्धा बंद केलं आणि त्यानंतर सावरकरांनी आपल्या देहाचा त्याग केला. आता सर्वसामान्यपणे काय घडतं की एखादा मनुष्य कितीही मोठा असला तरी तो मृत्यू पावला की त्याचं चरित्र त्या ठिकाणी संपतं. परंतु सावरकरांच्या बाबतीत असं झालं नाही. त्यांच्या चरित्रामध्ये अनेक असामान्य गोष्टी घडलेल्या आहेत, लोकविलक्षण गोष्टी घडलेल्या आहेत आणि अशीच एक असामान्य गोष्ट त्यांच्या मृत्यूपत्राच्या संदर्भात सुद्धा आहे आणि ती मला आपल्याला सांगायची आहे. आणि त्याच्यातून आपल्याला आत्मचिंतक सावरकर दिसतात, सावरकरांच्या शब्दातले सावरकर दिसतात. सावरकरांचं मृत्यूपत्र, मी त्यातला काही भाग आपल्याला सांगतोय. आता सामान्यपणे मृत्यूपत्र हा त्या कुटुंबियांचा विषय असतो, त्याच्याशी समाजाचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकेल, परंतु मी जे तुम्हाला जो काही भाग छोटासा वाचून दाखवणार आहे तो ऐकल्यानंतर तुम्हाला खात्री पटेल की या माणसाची विचार करण्याची पद्धत कशी होती आणि हा माणूस किती कृतिशील होता. ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण तुम्ही लोकांना कितीही ब्रह्मज्ञान सांगू शकता, पण स्वतः जर कोरडे पाषाण असाल तर तुमच्या विचारांना काही महत्व नाही, तुमच्या विचारांना वजन प्राप्त होत नाही. तेव्हा सावरकर हे प्रत्येक बाबतीत कृतिशील होते, कर्ते होते आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे मृत्यूनंतरही ते कर्ते होते. मी आपल्याला म्हणजे मुद्दाम हा शब्द वापरतो आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं होतं त्या मृत्यूपत्रामध्ये ते आपल्याला सांगतो. सावरकरांनी दिलेली सूचना आहे
माझं प्रेत शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावं. जुन्या पद्धतीप्रमाणे माझं प्रेत शक्यतो माणसांनी खांद्यावरून वाहून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत स्मशानात नेलं जावं. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकानं अथवा व्यवसाय बंद ठेवू नये. त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. पुढे बघा ते काय म्हणतात. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्या योगे कुटुंबियांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंड प्रदान, त्या पिंडाला काकस्पर्श होई तो वाट पाहत बसणं इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत. जर कोणाला माझ्या निधनानिमित्त नव्या अर्थी श्राद्ध म्हणून काही दानधर्म करायचा असेल तर कोणत्या तरी लोकांना प्रत्यक्ष लाभदायक आहे अशा हिंदुत्वनिष्ठ संस्थांना दानधर्म करावा. सावरकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये विज्ञानवादाचा पुरस्कार केला आणि मृत्यूनंतरही ते विज्ञानवादी होते. ते सांगतायत की माझा देह हा विद्युतदाहिनीत त्याचं दहन करा आणि कोणतेही विधी करू नका. सावरकरांच्या मृत्यूला अर्धशतक उलटून गेलेलं आहे. 1966 साली त्यांचा मृत्यूला. सावरकरांच्या मृत्यूला इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही आपल्या समाजामध्ये या प्रथा चालू आहेत आणि त्यावेळेला सावरकरांनी हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे हा मनुष्य किती वेगळा होता, किती असामान्य होता, हीच गोष्ट आपल्या लक्षात येते. असं सावरकरांच्या बद्दल बोलावं तितकं थोडं आहे. सावरकरांची उपेक्षा झाली हे मी तुम्हाला सांगितलं. ते मृत्यूनंतरही झाली. ते जिवंत असताना तर झालीच, पण मृत्यूनंतरही झाली. लोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा विषय आला, त्यावेळेला त्याला विरोध झाला. ते सभागृहाचे सदस्य नाहीत असं सांगितलं गेलं. त्यांचा टपाल तिकिटाला विरोध झाला. अंदमानच्या तुरुंगात त्यांनी अंदमानच्या तुरुंगात एक स्मृतिस्तंभ आहे, त्यावर सावरकरांच्या काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्या ओळींमध्ये आक्षेपार्ह काहीही नव्हतं, परंतु त्या ओळी पुसण्यात आल्या. नंतर त्या पुन्हा त्या ठिकाणी लावण्यात आल्या, परंतु सुरुवातीला त्या ओळी पुसण्याचा उद्योग आपल्या देशात झाला. त्यांचं तैलचित्र जेव्हा संसदेत लावण्याचा प्रस्ताव आला तेव्हा त्यालाही विरोध झाला. मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की सावरकरांचे सगळे विचार सगळ्यांना मान्य होतील असा आग्रह आपण धरू शकत नाही. परंतु सावरकरांच्या विचारांबद्दल मतभेद नक्की असू शकतो, परंतु सावरकरांच्या देशभक्तीबद्दल, त्यांच्या मोठेपणाबद्दलचा मतभेद मात्र असू शकत नाही. हे मला आपल्याला ठामपणाने सांगावं असं वाटतं. त्यामुळे तैलचित्र असो, टपाल तिकीट असो, त्या बाबतीत सावरकरांच्या बाबतीमध्ये मतभेद होण्याचं काहीही कारण नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी आठवण सांगितलेली आहे की त्यांनी सावरकरांची गीतं ही त्या गीतांना चाली लावल्या म्हणून त्यांना आकाशवाणीवरची नोकरी गमवावी लागली. अशा अनेक गोष्टी सावरकरांच्या संदर्भात घडल्या. परंतु सावरकर या सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत. सावरकर या सगळ्यापेक्षा खूप वरती आहेत, खूप उंचावरती आहेत. असा हा एक विलक्षण अशा प्रकारचा महापुरुष या आपल्या देशात जन्माला आला, हे आपलं भाग्य. आणि तो ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आला त्या जिल्ह्यात आपण राहतो. त्यांची कर्मभूमी सुरुवातीच्या काळामध्ये नाशिकमध्ये होती, त्या नाशिकमध्ये आपण राहतो. ही आपल्या दृष्टीने फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यातला तो मोठा भाग्ययोग आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मी थांबतो. संयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो. नमस्कार. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो. देवरे साहेब तुम्ही अनम्यूट करा. देवरे सर येतोय आवाज? हो येतोय. हा बोला बोला. येतोय का आवाज सर?
हो येतोय बोला. येतोय. सर, अतिशय सुंदर पद्धतीने सावरकरांचं व्यक्तिमत्व याविषयी आपण माहिती दिली. धन्यवाद. यापासून प्रेरणा घेऊन एक उपक्रम माझ्या शाळेत मी राबवतो आहे आता उद्यापासून, की त्यांचं जे गीत आहे, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळा, तर हे गीत जर शतक महोत्सवी वर्षामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी ऐकवलं आणि बसून घेतलं तर निश्चितच देशप्रेम हे मूल्य काय असतं हे विद्यार्थ्यांना समजेल असं माझं मत आहे. आणि खरोखरच शतपैलू सावरकर यांच्या व्यक्तिमत्वातलं, शब्दाच्या संदर्भातलं शब्दप्रभू सावरकर हे स्वरूप आपण उलगडवून दाखवलं, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. धन्यवाद सर. तुम्ही जे गीत विद्यार्थ्यांकडनं बसून घेणार, तर ती कल्पना चांगलीच आहे, परंतु आपण एक सावरकर प्रश्न मंजुषा असा उपक्रम करा. आपण एक पुस्तक मुलांना सांगा की या पुस्तकाचा आपण अभ्यास करून या आणि त्या पुस्तकातनं आपण सावरकरांशी संबंधित प्रश्न विचारा. सावरकरांचं एक चरित्र मी आपल्याला सांगू शकतो. धनंजय किरालनी जे सावरकरांचं चरित्र लिहिलेलं आहे ते अतिशय सुंदर असं चरित्र आहे, साधार चरित्र आहे. तर मुलांना ते वाचून त्यातूनच प्रश्न विचारायचे आणि अशी प्रश्न मंजुषा आपण घेऊ शकता, कारण त्या निमित्ताने मुलं ते चरित्र वाचतात. प्रश्नोत्तरे अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकता. धन्यवाद सर. सावरकरांचे जीवन कार्य आणि विचार स्फूर्तिदायक आहे. सर, आपण आपल्या सखोल अभ्यासपूर्ण प्रेरणादायी व्याख्यानातून शतपैलू सावरकरांच्या भव्य जीवनाचे सर्वांगीण दर्शन घडवले आहे. यानंतर समारोपाकडे वळूया. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह माननीय श्री राजेंद्र निकम सरांनी आजच्या व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी आभार मानावेत अशी मी त्यांना नम्र विनंती करते. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत राहत सर, संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, चंद्रशेखर मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाने आणि पेठे विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य चंद्रशेखर वाड यांच्या नियोजनाने नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालय शतक महोत्सवी वर्षानिमित्त शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे 12वे पुष्प आज इथे गुंफले गेले. डॉक्टर गिरीश पिंपळे यांनी अतिशय सुंदर अशा सोप्या अशा भाषेमध्ये अपरिचित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आपल्या सर्वांना अतिशय छान अशी माहिती दिली. मी संस्थेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. संस्थेच्या शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा प्रियंका निकम मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष शिक्षक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र मोहिते सर, कार्यकारी मंडळ सदस्य, शिक्षक मंडळ सदस्य, संस्था सभासद, शिक्षक व शिक्षक कर्मचारी, संस्थेच्या विविध शाळांचे माजी विद्यार्थी, संस्थेचे सहकार्यवाह, सर्व शाळांचे शाळा पदाधिकारी, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या नियोजनामध्ये संस्थेच्या पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील सर, संस्थेचे सहकार्यवाह शैलेश पाटोळे सर यांची मोलाची भूमिका असते. हे सर्व नियोजन हे दोघ जण करत असतात. त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजचा हा इथे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.